अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून त्यांची गाडी पुढे सरकत असताना आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन आणि त्याबरोबरीनं जो युवक वर्ग इथे जमा झालेला आहे त्या युवकांना अभिवादन करत रोड शो जो आहे तो निघताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यासाठी उत्सुक असे नाशिककर सुद्धा इथे मोठ्या संख्येने आहेत। नाशिककरांची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे, कारण नाशिक हे अभूतपूर्व असे बदल जे आहेत रंगारंग असं नाशिक हे सध्या पाहायला मिळते। स्वच्छ रस्ते आणि त्याचबरोबरीनं रंगीबेरंगी कटआउट्स हे सध्या नाशिककर अनुभवत आहेत। आणि सध्या प्रज्ञा आपण पाहिलं तर नाशिकमध्ये गुलाबी थंडी देखील पाहायला मिळते। जो आहे तो या ठिकाणी येतोय। नाशिकमध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहे, एकवटलेला आहे आणि त्याचबरोबरीनं सभेमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मोदींच्या हस्ते राज्यातल्या अनेक विकास कामांचं आज लोकार्पण होणार आहे आणि ही हजारो कोटींची विकास कामं आहेत जी देशाला समर्पित केली जातील। नक्कीच प्रज्ञा, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो देखील खूप पाहण्यासारखा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी सुद्धा म्हटलं तसंच की आता येत्या काळामध्ये म्हणजे 22 तारखेला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये रामाचं दर्शन घेत असताना त्यांनी ह्या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, उल्लेखही केलेला आहे। थेट जाऊया चंदन यांच्याकडे। चंदन, आपण पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे, कशा प्रकारचा उत्साह नाशिककरांमध्ये आहे? प्रचंड उत्साह नाशिककरांमध्ये बघायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। रस्त्यांच्या दुतर्फा नाशिककरांची प्रचंड गर्दी बघायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गाडीतून बाहेर येऊन सगळ्या नाशिककरांना अभिवादन करत आहेत। फुलांची उधळण केली जाते, जयघोष केला जातोय, घोषणाबाजी केली जाते। अगदी, आणि इथे दृश्यता बघतोय आपण नरेंद्र मोदी यांचा हा ताफा जो आहे तो आहे। प्रचंड गर्दी आपली नाशिककरांची या ठिकाणी एकवटलेली आहे। निघालेला आहे। काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंड परिसरात दाखल होणार आहेत। त्या ठिकाणून ते काळाराम मंदिरात नाशिकमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत नागरिक आणि ते नाशिककरही आहेत आणि त्याबरोबरनं युवा वर्ग आहे आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं एकत्रित जमलेले आहेत। रोड शोला सुरुवात झालेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झाली, ही थेट दृश्य आपण पाहतोय। तसेच आपण पाहतो की प्रभू श्रीरामाचे मोठमोठे कटआउट्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तसंच ज्या ठिकाणी सभा होणार आहे या सभास्थळी हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। तसंच आनंद दिघे यांचेही कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। राम नगरी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि त्याचबरोबरीनं येत्या काळातल्या राम मंदिराचा एक प्रकारे हा ट्रेलर आहे असंही म्हटलं जात आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो सुरू झालाय, प्रत्येकाला अभिवादन करत या ठिकाणी हा रोड शो सुरू झालाय। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय अजून 11 दिवस उरलेले आहेत आणि याच 10 ते 11 दिवसांचा हा जो कालावधी आहे यात हा सगळा ट्रेलर आपल्याला बघायला मिळतोय। एकीकडे युवा उत्सव सुद्धा साजरा होतोय, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणून तो साजरा होतोय आणि त्याचबरोबरीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात जाऊन खास दर्शन घेणार आहेत रामाचं। तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, रोड शोचा कसा उत्साह? प्रचंड उत्साह जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे। हे आपल्या वाहनाच्या बाहेर येऊन त्यांनी अगदी नेटवर्क कंजेशन आपल्याला येते त्यामुळे आवाज पोहोचत नाहीये। चंदन यांचा मात्र ही दृश्य बरीचशी बोलकी आहे, ज्यातनं आपल्याला पाहायला मिळते की मोदींचा ताफा जो आहे तो ताफा या मार्गाने निघालेला आहे। हा संपूर्ण जर परिसर आहे तपोवनचा हा सगळा परिसर आहे, तपोवन मैदान या ठिकाणी एक मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्याला होताना पाहायला मिळेल। मात्र त्याआधी काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी स्वतः पंतप्रधान जाणार आहेत। नक्कीच प्रज्ञा, आणि रोड शो मध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। नाशिकमध्ये तरुणांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या रोड शो मध्ये झालेली आहे।
नाशिककरांना देखील प्रचंड उत्सुकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोची आणि त्यामुळे देखील प्रचंड गर्दी। त्याचबरोबर जिथे हा ताफा पुढे जातोय त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। तर अशा प्रकारे नाशिककरांनी पंतप्रधानांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। तर या सगळ्या नाशिककरांचं अभिवादन स्वीकारतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो सुरू झालेला आहे। अगदी निखिला, आणि असं जसं आपण बघितलेलं आहे की अयोध्येमध्ये श्रीरामाचं जेवढं महत्त्व आहे जन्मभूमी म्हणून, तसंच महत्त्व नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। कारण प्रत्येक ठिकाणी जागोजागी खुणा आहेत जिथे प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, माता सीतेचं वास्तव्य होतं असं वारंवार सांगितलं जातं। पौराणिक कथांमध्ये तो उल्लेख होतोच, त्याबरोबरीनं ग्रंथांमध्ये सुद्धा तसा उल्लेख होतो। आणि त्या खुणा म्हणून आपल्याला अनेक ठिकाणची मंदिरं हे सुद्धा त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत, द्योतक आहेत निखिल। नक्कीच। आणि नाशिकमध्ये केव्हाही जा नेहमीच असं प्रसन्न असं वाटत असतं। नाशिकचं वातावरणच तसं आहे, एक पौराणिक महत्त्व देखील त्याला आहे। त्यामुळे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं का होईना मात्र ते आज नाशिकमध्ये त्यांचं आगमन झालंय आणि कारा मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन देखील इथे घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम सुरू होईल। मुंबईमध्ये देखील आज दुपारी त्यांचा कार्यक्रम असणार आहे। संपूर्ण विकास कामांचं उद्घाटन शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अगदी। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नाशिकमधील पंचवटी हे जे स्थान आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। नक्कीच प्रज्ञा, आणि आज राज्यामध्ये जवळपास 30,000 कोटींच्या वर कामांचं लोकार्पण जे आहे ते आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। मोठे प्रकल्प जे आहेत त्यांचं एकतर भूमिपूजन किंवा उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते, जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासाची गाडी ही आणखी वेगानं धावू शकणार आहे। अगदी। आणि शहरात जवळ कशी येतील या दृष्टीनं प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळते। तिसरी मुंबई जी आहे ती जोडली जाणार आहे या शिवडी न्हावाशेवा सेतूच्या माध्यमातून असंही म्हटलं जाते, ज्यामुळे अर्थातच 1.5 तासाचं अंतर हे केवळ 20 मिनिटांमध्ये कापलं जाऊ शकणार आहे। तर तब्बल 17,840 कोटी रुपये खर्च हा अटल सेतू जो आहे, शिवडी न्हावाशेवा सेतू जो आहे त्यासाठी लागलेला आहे। काळ बराच लोटलेला आहे कारण समुद्रामध्ये उभा असलेला तो सेतू आहे। पण त्याबरोबरीनं आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये ज्यावेळेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत तेव्हा अनेक कार्यक्रमांमध्ये मूळ कार्यक्रमामध्ये बदल केले गेलेले आहेत आणि अचानक झालेले हे बदल आहेत, ज्यात काळाराम मंदिरातील प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं दर्शन हे स्वतः पंतप्रधान घेणार आहेत। जे पहिले पंतप्रधान असतील जे काळाराम मंदिरामध्ये स्वतः दर्शनासाठी जाणार आहेत। तर ही काही थेट दृश्य आपण पाहतोय जिथून हा रोड शो जाणार आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी इथून जाईल। तर पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधीशी तिथे संपर्क साधणार आहोत, मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दक्षिण काशी अशी ओळख असलेली ही नगरी आहे आणि या नगरीमध्ये एक वेगळा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अतिशय महत्वाकांक्षी असा दौरा म्हणावा लागेल आणि या दौऱ्यादरम्यान अनेक म्हणजे तब्बल 30,500 कोटींची जी विकासाची कामं आहेत त्या विकास कामांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण सोहळे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। हा एक वेगळा अनुभव असणार आहे। खरं तर येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ह्या दौऱ्याला सुद्धा एक विशेष महत्त्व आहेच, राजकीय महत्त्व सुद्धा या दौऱ्याला एक वेगळं आहे। आणि त्याबरोबरीनं स्वतः पंतप्रधान ज्या वेळेला युवकांशी संवाद साधतील त्या युवकांशी संवाद साधत असताना कोणते मुद्दे ते घेतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।